ए गौरी आवर ना पटकन. अरे हो रे आवडतोच. माचीच नाहीये. हो या बायकांचं ना सकाळपासून नुसतं आवरणच सुरू आहे. हा झालं आता हे बघ. बस तू बडबड करू नको. चला फायनली रक्षाबंधन सोहळा सुरू झाला. जरा छान हस ना अजून. छोटीशी राखी आणली बघ तुझ्यासाठी. हॅपी रक्षाबंधन. सेम टू यू. चला फोटो काढ. चल चल ये. एक काम कर तू काढ ना. हा चालेल. हात दाखव ना. ओह सॉरी. आकांक्षा ये ना. चल फोटो काढूया. स्माइल. हा बघ किती छान आलाय. वाव हे मस्त आहे. ए पुष्करशी काही बोलणं झालं का? नाही. अगं मग तू बोल ना त्याच्याशी. बोलल्याने मोठमोठे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतात. आणि तो तर तुझा सख्खा भाऊ आहे ना. हो मी आत्ता जाऊन बोलेन, पण त्याची शपथ वगैरे आय डोंट नो. मी काय करू मला खरंच कळत नाही. माझ्या समोर सुद्धा येऊ नको असं म्हणालाय तो. एक मिनिट. तो तुला कधी समोर येऊ नको असं म्हणालाय ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. चल ये. पुष्कर एक मिनिट थांब प्लीज. बंद नको करूस. एक गोष्ट सांगायची होती. हे बघ आठवत आहे मी इतके दिवस ज्याच्यासाठी मेहनत केली ना ती ट्रॉफी आहे ही. पुष्की यार प्राईज डिस्ट्रीब्युशनला सगळे होते फक्त तू नव्हतास. माझ्या डान्सला आईबाबांनी कायम विरोध केला पण तू सपोर्ट केलास. तू आईबाबांना समजवलंस आणि आता सगळं चांगलं होतंय तर सेलिब्रेशनमध्ये तूच नाही आहेस. आय मिस यू. हे बघ आय एम सॉरी. माझ्याकडून चूक झाली. मी हा जो काही लग्नाचा डिसिजन घेतला आणि निघून गेले त्याने तुला खूप वाईट वाटलंय. पण तुझ्यापासून लपवायचं तुला कळू द्यायचं नाही असं काही नव्हतं. त्यावेळेची सिच्युएशन तशी होती. मला नाही लक्षात आलं काय करायचं ते. मी सॉरी म्हणते त्याच्यासाठी. प्लीज माफ कर मला. किती दिवस अजून राग मनात धरून बसणार आहेस तू. सोड ना ती शपथ वगैरे. असं वाटतं की तू समोर आहेस आणि तुझ्याशी बोलायची परमिशन नाहीये. मला त्रास होतो त्याचा. आणि आय एम शुअर तुला सुद्धा होत असणार आहे. कारण वरवरून तू कितीही स्ट्रॉंग दाखवलं स्वतःला तरी आतून तू एक नंबरचा रडे आहेस. आय नो. बास आता इमोशनल वगैरे बास. डोळे पुस. एकदा फक्त खिडकीतून खाली बघ ना प्लीज. नाती जपण्याची नवी पद्धत. डिजिटल दुनियादारी. हा रक्षाबंधन साजरा करा डिजिटल दुनियादारी सोबत.